आज आपण करतोय कच्च्या कैरीचं लोणचं, एकदम साध्या आणि गावरान पद्धतीचं, कमी तेलातलं. त्यासाठी मी घेतल्या 3 किलो कैऱ्या. हे आमच्या शेतातल्याच आहेत आणि स्वतःच मी घरी त्या आडकीत आहे माझ्याकडे, त्याने हे करू राहिले, कट करू राहिले. तर आहे ना, तर हे तुकडे जरा मोठ्या फोडी जरा मोठ्याच ठेवल्यात. तुम्हाला जर बारीक पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बारीक करू शकता किंवा बाहेरून फोडून आणू शकता. मी ना हे माझ्याकडे होता आडकित्ता, एवढ्यासाठी कुठे जायचं तर मग घरीच केल्या. एखादा अर्धी माझी पिवळी निघली कैरी, थोडीशी अशी एकदम शुभ्र कैरी पाहिजे कच्ची. मग ह्या सगळ्या फोडून झाल्या. त्याला ना हळद मीठ लावून ठेवलं मी रात्रभर. आता 3 किलो कैरीला 3 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद लावली, रात्रभर ठेवलं. आणि ह्या पाय एवढं पाणी निघलं सकाळी. मग आता त्या सुकून घ्यायच्या. हवेशीर बाहेर मी गॅलरीत ठेवलं त्या किंवा फॅन खाली ठेवलं तरी चालेल. चांगलं 4-5 तास सुकून घ्यायच्या. त्याचं ना मॉइश्चर असं दिसलं नाही पाहिजे, अशा सुकून घ्यायच्या. जर पाणी राहिलं ना मग ते खराब होतं लोणचं लवकर. आता ह्या सुकून घेतल्या. आता त्या ह्याच्यासाठी ना आता हे मसाला मी घरीच तयार करते, मी काही रेडीमेड वापरल्या नाही. आपलं एकदम गावरान पद्धतीचं लोणचं करायचं. तर त्याच्यासाठी ना मी मेथीदाणे, लवंग, मिरे आणि खडा हिंग घेतलाय. मोहरी, लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ आणि मोहरीचं तेल. आपल्या सोयीनुसार जितकं मसाला करायचा आहे तितकं टाकायचं. मी ना 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. त्याच्यात मला ती खूप वाटली म्हणून मी त्यातली काढून ठेवली थोडीशी. म्हणजे हे अंदाजे 50 ग्रॅम असेल, 50 ते 60 ग्रॅम असेल. त्याच्यात मोहरी टाकली थोडी. हे मंद आचेवर असं भाजून घ्यायचं ना व्यवस्थित. एका ताटात, कोरड्या ताटात काढून घेतलं. लवंग, मिरे आणि मेथीदाणे ते पण भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजायचं फक्त, कारण जास्त ह्याच्यात भाजलं ना तर मग ते हे होतं. आणि खडा हिंग पण त्याच्यातच टाकून दिलेला आहे, तो पण थोडासा हे होईल. काढून घेतलं हे. आता इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. मोहरीचं तेल आहे ना चांगलं गरम होऊन द्यावं लागतं. आम्ही जास्त काही तेल वापरणार नाही आहे, कारण आहे ना ते तेल, खूप तेल नाही आवडत असं जास्त तेलातलं, पण कमी तेलातलं लोणचं आहे. आता हे सगळं भाजून घेतलेलं आहे ना मिक्सरमधून आहे ना असं जाडसर काढायचं. थोडंसंच फिरून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. आता हे काढलं. त्याच्यात परत आता मोहरीची डाळ आणि मोहरी हे पण, याला पण एक थोडंसं फिरून घ्यायचं. आता हे ना तेल आहे ना खूप गरम झालं होतं आणि मग ते थोडंसं थंड, म्हणजे अर्धवळ, जास्त गरम नाही जास्त थंड नाही, असं मीडियम साईजला असलं ना मग याच्यात ते सगळं सामान टाकून दिलं. तिखट, मीठ, मोहरीची डाळ, मोहरी, लवंग, मिरे, मेथीदाणे सगळं टाकून दिलं त्याच्यातच. मग ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. इतकं पटकन होतं हे लोणचं. आणि ना माझ्याकडे ना 3 वर्षापूर्वीचं सुद्धा लोणचं आहे, अशा पद्धतीने मी केलेलं. खराब होत नाही, काही नाही. 3 वर्ष लोणचं टिकतं आणि जुनं झालं तर इतकं छान लागतं. आता हे मिडम म्हणजे मिडी काय म्हणतात त्याला, गरम कमी गरम होतं ना तेव्हाच त्याचं सामान टाकला. ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग त्या लोणच्यात मिक्स करायचं व्यवस्थित.
सगळ्या फोडींना लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता हे झालं लोणचं तयार, एकदम व्यवस्थित. फक्त 2-3 दिवस आणि चेक करत जायचं, त्याला काही हे नाही.